काय झालं ग? आबरू गेली आपली. पंगत बसली पण प्रसादाचा घास घेता नाही आला कुणालाच. अगं पाऊस काय आपण पाडला होता का? अवचित आलेला तो पाऊस. त्यानं अन्नाची नासाडी केली, त्याला आपण काय करू शकत होतो? निसर्गापुढं कुणाचं काही चाललंय का? पण जो तो आपल्यालाच दोष देत होता. आपण यजमान म्हणून सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलं. पाऊस अजूनही कोसळत आहे. देवीचा भंडारा करायलाच हवाय, नाही तर आपण पापाचे धनी होऊ. महाराज काही बोलले का? नाही, महाराजांपुढे जाण्याची माझी हिंमतच होत नाहीये. कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाणार आपण? त्यांनी चांगलं सांगितलं होतं, देवीचा भंडारा करू नका म्हणून. तरी आपण केला. आपला हट्ट आपल्याला अशा प्रकारे भोवलाय. गुरुवचन पाळलं नाही तो लोकनिंदेला सामोरं जावं लागतं, असं ऐकलं होतं मी. आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. पण तरी तुला मी एक सांगतो, यातनं मार्गही महाराजच काढतील. पण महाराजांशी बोलल्याशिवाय अगं त्यांच्याशी बोलायचं काय? महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. त्यांना शेगावात राहून कळलं की ठरल्या वेळी जर झामसिंगाच्या घरी देवीचा कार्यक्रम केला तर तो होऊ शकणार नाही म्हणून ते आपल्याला सावध करण्यासाठी शेगावहून मुणगावला आले. त्यामुळे आत्ता आपण जे काही बोलतो आहोत ना, आपल्या मनात जी खंत आहे ती त्यांना तिथं त्यांच्या खोलीत बसूनही कळते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय हो, कसला विचार करताय एवढा? महाराजांचा विचार करतोय. अहो, त्या मुणगावच्या झामसिंगकडे देवीचा भंडारा आज होणार होता ना? मग महाराज कालच का बरं निघून गेलेत मुणगावला? काहीतरी कारण असल्याखेरीज महाराज कोणतीच गोष्ट करत नाहीत. महाराजांना मी विचारणार होतो, पण मी एकटाच मुणगावला जाणार आहे, मला कोणाच्याही सोबतीची गरज नाही, असं महाराजांनी सांगितल्यानंतर मला कळून चुकलं. काय? की भंडाराच्या दिवशी काहीतरी विघ्न येणार असणार. हो, म्हणून महाराज एक दिवस आधी गेले की ज्यामुळे हे विघ्न टाळता येईल त्यांना. पण काय हो, जरा 2 दिवस महाराज शेगावात नाही तर कसं अगदी सुनं सुनं वाटतंय नाही? अहो, गावातही एकाच्याही चेहऱ्यावर उत्साह नाहीये. जो तो अगदी महाराजांच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय बघा. खरंय तुझं. महाराजांचा प्रत्येक भक्त त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, विशेषतः मी. पण त्यांना एके ठिकाणी बांधून ठेवणं केवळ अशक्य आहे. आईची मुलं व्यवसायाच्या निमित्तानं किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव वेगवेगळ्या प्रांतामध्ये विखुरलेली असतात. तेव्हा आईने मुलांची गरज ओळखून त्या त्या मुलाकडे राहायला जायचं असतं. तसं काहीच आपल्या महाराजांचं झालेलं आहे. अगदी खरंय. असो, महाराज जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे, दुसरं काय? खरंय तुमचं. चला, जेवायला पानं घ्या. हो, या. महाराज, जय झामसिंग. महाराज असं का व्हावं? हे काय पावसाळ्याचे दिवस नाहीत, तरी भंडाऱ्याच्या दिवशी असा पाऊस का कोसळावा?
माझ्या हातून वाडवडिलांची परंपरा राखण्यात काही आगळीक झाली आहे का? की कुलदेवतेचा कोप झालाय म्हणून हा प्रकोप ओढवला आहे? अजूनही पाऊस कोसळतोच आहे महाराज. हा देवीचा कोप नाही, की पावसाचा प्रकोप नाही. पाऊस व्हायचाच होता. म्हणूनच शेगावून मुद्दाम आदल्या दिवशी येऊन तुला आम्ही सावध केलं, पण तू आमचं ऐकलं नाहीस. हट्टा खातर भंडारा आज घातलास आणि हा असा विचका झाला. पण महाराज अहो, परंपरेनुसार आज देवीचा भंडारा घालणं हे गरजेचं होतं हो. श्यामसिंग, तू आम्हाला गुरु मानतोस. हो महाराज. मग गुरुवचन पाळणं आवश्यक असतं हे माहीत नव्हतं का तुला? आम्हाला असं वाटतं की तू आम्हाला तोंड देखलंच गुरु मानतोस. नाही नाही महाराज. नाही कसं? प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते श्यामसिंग. तुमच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे सांगण्यात ज्योतिषी चूक करतील, पण गुरु कधीही चूक करणार नाहीत. गुरु सदैव आपल्या शिष्याच्या आयुष्यावरती नजर ठेवून असतात. ते त्याच्यावर कधी संकट येणार आहे ते सावध करण्यासाठी. म्हणून गुरुचा शब्द प्रमाण मानावा. गुरुला दिलेला शब्द प्राण गेला तरी मोडणार नाही अशी निष्ठा हवी. अशी निष्ठा आहे तुझ्याकडे श्यामसिंग? महाराज महाराज माझं चुकलो. तुझ्या वाडवडिलांची पुण्याई तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी सुरू केलेली भंडाऱ्याची प्रथा तू अशीच पुढे ठेवावीस अशी त्यांची इच्छा माझ्या पांडुरंगाने आमच्यापर्यंत पोचवलेली आहे. तू ते तशीच पुढे चालू ठेव. उद्या पौर्णिमा, उद्या भंडारा घाल. आम्ही इथे आहोत. महाराज महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे देवा, हा पाऊस तर उघडायचं नाव घेत नाहीये. आज माणसं हिरमुसली होऊन गेली. आजवर भंडाऱ्याच्या दिवशी पाऊस कधीच झाला नव्हता. आजच असं का व्हावं? श्यामसिंग, अरे किती घाबरतोस? आम्ही इथे असताना तुझ्या मनात चिंता राहतेच कशी? चिंता ही चिते समान आहे. ती माणसाला संपवून टाकते. चिंता करू नकोस. उद्या पाऊस उघडला नाही तर प्रत्यक्ष आम्ही भगवान श्रीकृष्णाला साकडं घालू. तो तुझ्या भंडारावर गोवर्धन परत उचलून धरेल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अहो अहो ऐकलत का? अहो अहो या पावसाने तोंडचं पाणीच पळवलंय. आज पौर्णिमा आहे, भंडारा घालायचा आहे आणि हा धो धो पाऊस कोसळतोय आजही. महाराज महाराज. महाराज महाराज आपण इथे?
महाराज पाऊस इतका कोसळतोय, आपण इथं काय करतात? देवीचं भंडारा आजही होणं शक्य नाहीये हो. शक्य नाही? अहो महाराज, पाऊस मी म्हणतोय. या पावसाशिवाय दुसरं कशाचंच अस्तित्व इथं दिसत नाहीये महाराज. महाराज महाराज काहीतरी करा, काहीतरी करावं महाराज. आजही जर देवीचा भंडारा झाला नाही ना तर अनर्थ होईल हो महाराज, अनर्थ होईल. असं म्हणतोस? हा पाऊस ह्या देवीच्या भंडाऱ्याचा अडथळा आहे. आज तुला हा पाऊस दगा देणार नाही. खरंच महाराज? हो. हे वरुण राजा, परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाला तुझी नितांत गरज आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, ती जगवण्याचं काम तू करतो आहेस. म्हणून तू परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहेस. आम्ही तुला वंदन करतो. हे वरुण राजा, आज तुला आमची एक विनंती आहे. माझा भक्त झामसिंग म्हणजेच पांडुरंगाचा भक्त, ह्याच्या घरी दरवर्षी देवीचा भंडारा भरतो. त्या परंपरेला तुझ्या आगमनानं अडचण ठरण्याची शक्यता आहे. म्हणून हे करुणा करा, तुला एकच विनंती की तू ह्या देवीच्या भंडारात अडथळा ठरलास तर झामसिंगाचे पूर्वज झामसिंगाला नाही तर तुला दोष देतील आणि तू दोषास पात्र होशील. म्हणून हे करुणा करा, तुला पुन्हा एकदा विनंती की तू आता जा. जिथे गरज आहे तिथे बरस आणि हा देवीचा भंडारा अतिशय आनंदाने पार पडू दे. गण गण गणात बोते. 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 मंत्र काळ जात ठसे किती गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. किती किती चमत्कार शब्द होतात रे मोक शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज महाराज ब्रह्मांड महाराज नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक गण गण गणात बोते. महाराज गण गण गणात बोते. पाऊस पडायचा थांबला असा अचानक. आभाळात एकही काळा ढग नाहीये, लख्ख ऊन पडलंय. हा चमत्कारच म्हणायला हवा. चमत्कार चमत्कार. अहो महाराजांनी चमत्कार करून दाखवलाय. हो, महाराजांनी वरुण राजाला विनंती केली, झामसिंगाला देवीचा भंडारा करायचा आहे. काय? तुझ्यामुळे देवीचा भंडारा होऊ शकत नाहीये, तेव्हा तू जा. जिथं तुझी गरज आहे तिथं जाऊन बरस. आणि काय आश्चर्य, महाराजांची विनंती आज्ञा मानून ढग पांगले. पाऊस पडायचा थांबला, क्षणार्धात ऊन पडलं. महाराज महाराज आता देवीचा भंडारा होऊ शकतोय महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आजच. महाराज, गजानन महाराज, गुरु माऊली, ही सगळी तुमचीच कृपा. अगं जा, तयारीला लाग. मी आचार्यांशी बोलते आणि त्यांना लगेच तयारीला लागायला सांगते. आपली जन्मोजन्मीची पुण्य आज फळाला आली आहे. महाराज आपल्या घरी आले. आज याची डोही याची डोळा जे दृश्य पाहिलं ते विसरता येणं शक्य नाही. महाराजांच्या रूपानं भगवान श्रीकृष्णच आपल्या मदतीला धावून आलेत. त्या श्रीकृष्णानं करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून
गोकुळवासियांचं वादळवायापासून रक्षण केलं होतं आणि आज आज महाराजांनी आपल्या घराण्याची परंपरा खंडित होऊ नये म्हणून हा चमत्कार घडवलाय. म्हणून तू जा, तयारीला लाग. मी गावकऱ्यांना भंडाऱ्याचं निमंत्रण देऊन आलोच. श्यामसिंग, कुठे चाललास? महाराज, गावकऱ्यांना भंडाऱ्याचं निमंत्रण देऊन येतो. गावकऱ्यांना निमंत्रण देण्याची काही गरज नाही. पण महाराज, हो, भंडारा म्हणजे गाव जेवण नाही का? आधी आम्हाला जेवायला वाढा, गाववारी नंतर. माझ्या मागे गाव. जशी आपली आज्ञा महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तुमच्या कृपेमुळे आज देवीचा भंडारा करण्याची परंपरा पुढे जोपासली जाते. पोटभर अन्न ग्रहण करा. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. वाट चालता चुकता क्षमा करीते माऊली. ऊन लागता लेकरा धरी मायेची सावली. योगी विरागी रे संग, योगी विरागी रे संग. कसे वर्णावे कौतुक शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज. थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड. महाराज, महाराज, हे लोक. आम्ही म्हणालो होतो ना, आधी आम्हाला जेवायला वाढा, आमच्या मागे गाव. श्यामसिंग, भंडारा म्हणजेच गाव जेवण. झाली ना तुझी इच्छा पूर्ण? हो महाराज. मग कुलदेवतेला नाही जेवायला बोलावलंस? महाराज, आपली लीला अगाध आहे. महाराज, महाराज, तुम्ही आम्हाला आमच्या कुलदेवतेचं सगुण रूपात दर्शन घडवलं. आम्ही काहीच केलं नाही. जे पिंडी ते ब्रह्मांडी ईश्वर एकच आहे. तो तुमच्यात आहे, पण तुम्हाला ते माहीत नाही. ईश्वर तुमच्या हृदयात आहे, तो तुमच्या हृदयात वास करू नये ह्याची कल्पनाच तुम्हाला नाही. ज्ञान नाही. गुरु ज्ञान देत असतो, म्हणून गुरुचं वचन पाळायचं, गुरुचा शब्द प्रमाण मानायचा. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे. शोध घेण्यासाठी गुरुची कास धरा. हो महाराज. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरुवचन पाळलं तर ओढवणारं संकट टाळता येतं.